विठ्ठल विठ्ठल
सोडी बरे माझ्या मतीची पोतडी तरी ज्ञानपद्य जोडे थोरा माते शरण शरण हनुमंता निष्कलंका दयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान लोकाती भाविका ग्रंथार्थिया काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया नमिला गणपती कीर्तनाला आल्यावर तुम्ही सक्रिय सहभागी झाला पाहिजे एवढं माझं मत आहे बरं का. तुम्ही नुसते बसताय बसून महत्व नाही, तुम्ही त्यामध्ये मिसळा. याला काय म्हणतात ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन इंग्रजीमध्ये बरं का. हा तुम्ही त्यामध्ये नुसता तटे वरण जाऊ द्या होतटे भात जाऊ द्या त्यापेक्षा बादली लेवो आत्मा समजलं हो. याला ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन म्हणतात. तुम्ही सक्रिय सहभागी व्हा आणि अक्षर तपासून घ्या. भजनी मंडळीने अक्षर तपासून घ्या, बोलू नका महाराज तिकडे पाहू नका, अक्षर तपासून घ्या बरं का. हा आणि तुम्ही सुद्धा माझ्या नंतर म्हणा, सर्वांनी म्हणा, अजिबात कंटाळा करू. आणि तुम्ही रात्री अभंग म्हणतात मी कोण पानच कबलाव नाही. म्हणजे काही वेळेला भीती वाटत असेल तर महाराज मी कोण पान सांगते तो रात्री अभंग म्हणतात भलतं वाईट काम आहे ना ते. हा सर्वांनी म्हणा बरं का माझ्या नंतर. हा इह लोकीचा हा देह, इह लोकीचा हा देह, देव इच्छिता ते पाये, धन्यामी जन्मा आलो, जन्यामी जन्मा आलो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. मनुष्य
आयुष्याच्या या कारणे साधने आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्यामी जन्मा आलो दास विठोबाचे झालो म्हणे पावटणी म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो विठ्ठल अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा स्वराचा जरा घोड होतोय बरं का, स्वर नाही लागत आहे आणि हे चुका स्वरांमुळे होतात. कारण स्वर ज्यांचा पक्का असतो ना त्यांना अडचण. देव इच्छिता ते पाये धन्यामी जन्मालून दास प्रस्तुत प्राप्त समय कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे दिवनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील असणारा स्थितीपर प्रकरणातला अभंग संकीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगातून आम्हाला मानवी जीवन प्राप्त झालं, मानवी देह प्राप्त झाला आणि त्यामुळे ते स्वतःला धन्य मानतात. विठ्ठला विठ्ठला योगायोग असा आजचा जो कीर्तनाचा योग आहे हा स्वर आहे बरं का, काळी दोन तानपुरा. योगायोग असा की आजचा जो कीर्तनाचा योग आहे तो कर्म धर्म संयोगाने आपल्या या भाग्यवान गावामध्ये कीर्तनाचा योग येण्याचं कारण या भाग्यवान गावातील असणारे सज्जन गृहस्थ त्यांचं नाव आहे श्रीमान सुनील रावण पाटील. यांच्या कन्येचं नाव आहे कुमारी पूजा सुनील पाटील. या बालिकेचा वाढदिवस आहे बरं का. वास्तविक कीर्तन व्हावं ही खरी सदिच्छा आहे. हे वाढदिवस निमित्त आहे हो. आणि म्हणून कर्मधर्म संयोगाने आपल्या हिंदू धर्मामध्ये मानवी जीवन प्राप्त झाल्यानंतर उत्सव करण्याची परंपरा आहे बरं का. दुसऱ्या धर्मामध्ये असं मानवी जीवन प्राप्त झाल्यानंतर उत्सव करण्याची परंपरा नाही. मी म्हणत नाही हो, ही परंपरा कुठून आहे माहितीये का तुम्हाला? हो, भगवान गोपाल कृष्ण प्रभू रामचंद्रांच्या जन्मापासून ही परंपरा आहे. गुढी या तोरणे
संस्कृतीमध्ये एक नियम असा आहे, हो, हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक दिवस हा उत्सव आहे, असा एक दिवस नाही की उत्सव नाही. म्हणून आपल्या संस्कृतीला जगामध्ये उत्सव प्रिय संस्कृती म्हणतात. हो, जन्माला येण्यापासून अंत्यसंस्कार पर्यंत 16 संस्कार केले जातात आणि या संस्कारांमध्ये हो एक वैदिक शास्त्र, त्यामध्ये विज्ञान दडलेलं आहे. पण दुर्दैवाने आज आपल्या नवीन तरुण पिढीवर त्याचा विश्वास बसत नाही. हो, म्हणून आजचा हा जो दिवस आहे तो म्हणजे वाढदिवस आहे, वर्धापन दिवस आहे. खरं जर पाहिलं तर भगवंताने हो एक कारखाना काढलेला आहे. माहितीये का तुम्हाला? कारखान्याचा एक नियम आहे. अभंगाच्या गाथ्यामध्ये त्याला भट्टी शब्द आलेला आहे. भट्टी कळते का या गावातल्या लोकांना? भट्टी ते तर वय समजी जास हो, समजणं ना तुमले, समजणं ते अर्थी चांगलाच अभ्यास घालतो तुम्हाला. हा भट्टी, हा भट्टी आहे बरं का. भगवंताच्या 4 भट्ट्या आहेत. सांगू त्या भट्ट्या, ऐका त्या भट्ट्या कोणत्या आहेत? जारज, अंडज, स्वेदज, उद्भिज, 4 प्रकारचे कारखाने आहेत बरं का. महाराज वर्णन करतात. तुका म्हणे 4 खानी, तुका म्हणे 4 खानी, बट्ट्या चालती अजूनी. हो, भगवंताने हे 4 कारखाने चालवलेले. पहिलं जारज. जारज गटामध्ये तुमचा आपला नंबर लागतो. आपला गट कोणता आहे? जारज. दुसरा गट आहे अंडज. अंड्यातून ज्याचा जन्म होतो त्याला अंडज म्हणतात. हा, आणि आपल्याला अंडज मात्र आपण अंड्याचा उपयोग गैरकामासाठी करतो बरं का. आणि तुम्हाला माहितीये टीव्हीवर जाहिरात देता आपलं बावडट सरकार. कोणतं? संडे होया मंडे रोज खाओ अंडे. आता हे बरोबर आहे का चुकीचं आहे? आपल्या हिंदू धर्माच्या विरुद्ध आहे. ऐका शास्त्रकारांचं मत. संडे होया मंडे, संडे होया मंडे, कभी न खाओ अंडे, जो खाएगा अंडे उसको बैठेगा यम के दंडे. हो, जो अंड खाईल त्याला यम राजाचा दंडा खावा लागेल बरं का. महाराज वर्णन करतात. मारी ती जोडी ती, मारी ती चांगलं वागा का वाईट वागा. हो, केले कर्म झाले त्याची भोगाले. भगवंताला दोषी धरायचं नाही. भगवंत कोणालाही दंड देत नाही, आपली कर्मच आपल्याला दंड देतात. एखाद्याच्या पोटी वाईट मुलगा जन्माला येतो, एखाद्याच्या पोटी चांगला मुलगा जन्माला येतो, एखाद्याच्या पोटी ईश्वर भक्त मुलगी किंवा ईश्वर भक्त जन्माला येतो. हे कारण काय? याचं एक कारण हो, कधीतरी सत्कर्म केलेलं असेल त्या जीवाने आणि त्या सत्कर्माचं चांगलं फळ आहे बरं का. हो, हे त्या सत्कर्माचं फळ आहे. आणि एखाद्याने जर दुष्कर्म केलेलं असेल तर आपलं केलेलं सत्कर्म, आपलं केलेलं दुष्कर्म हे 2 रूपाने आपल्याकडे येतं. पहिलं रूप आहे ती म्हणजे पत्नी, आणि दुसरं रूप आहे ते म्हणजे आपलं अपत्य, मुलगा असेल किंवा मुलगी. हो, चांगली पत्नी मिळाली समजून घ्यावं, कुठल्या तरी जन्माचं चांगलं फळ मिळालं समजून घ्यावं. उत्तम पत्नी त्याला म्हणतात. मध्यम पत्नी, मध्यम पुण्य असेल तर मध्यम पत्नी. हो, म्हणजे सुखादुःखामध्ये
समान म्हणजे ती सहभागी होते आणि ज्या सुखदुःखामध्ये घरात पती पत्नी सहभागी होतात ते दुःख अजिबात त्रास देत नाही. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जयो जया. हो, पत्नी म्हणते बघा आपल्यावर 5 लाख कर्ज आहे, जगवर 10 लाख कर्ज आहे, अजिबात भेऊ नका, अजिबात भेऊ नका, अजून लिहा, अजून लिहा. हा, देवाई ते देवाई नाही ते नाही म्हणायचं असं बी होतं बरं का काही वेळेला. हे कोणाचा नंबर आहे? हा 2 नंबर पत्नीचा नंबर आहे बरं का. 2 नंबरची पत्नी म्हणावी. आणि एक 3 नंबर, हो, जी पत्नी आहे हे आपलं दुष्कर्म भोगण्यासाठीच आपल्या पाठीमागे ती लागते. बैल म्हणे खर मरता तरी बरे, बैल म्हणे खर मरता तरी बरे, नासियली घरे थुंकोनिया. हो, आता आमच्या शेजारी, मी आता धुळ्यात राहतो ना, माझ्या शेजारी हो एक कुटुंब आहे, फक्त नाव विचारू नका बरं कोण आहे. नाही एखादा ना सगळा साहेबती कोण मारामारी नाट करते, कोणाचे तरी नातलगे निघतात बरं का. शेजारी कुटुंब आहे, सज्जन माणूस आहे. हो, सेंट्रिंगचं काम करतो बिचारा. हो, 2 मुली आणि 1 मुलगा आहे. अत्यंत प्रामाणिक माणूस. आयुष्यामध्ये सुपारीचा खांड सुद्धा त्याने तोंडात घातलं नाही. पण पत्नी भयंकर विचित्र मिळालेली आहे. हो, एक दिवस त्याला 10 मिनिटं उशीर झाला कामावरून येताना, त्याला 1 महिनाभर डासांमध्ये बाहेर बिना मच्छरदाणी हो झोपायला लावलं त्याला. आहे का नाही? किती वाईट आहे, काय म्हणावं याला. मी त्याला विचारलं, म्हणलं का हो बाबा तुम्ही संपूर्ण घराचं कुटुंब तुम्ही चालवतात, तुमची मंडळी घरातच राहते तरी तुम्हाला एवढा दंड का देते? म्हणे बाबा कुठल्या तरी जन्मात माझं चुकलेलं असेल, ते पाप मला भोगावं लागतंय, ते पाप भोगण्यासाठीच हो ती माझ्या पाठीमागे आलेली. भोगतो न घडे संचिता आणि करावे ते मनी समाधान. उत्तर दिलं, बाबा मी हिचा त्रास का सहन करतो? कारण मी 2 मुलींना 1 मुलाला जन्म दिलेला आहे. या मी जर कधी वाईट बोललो, संसारामध्ये व्यत्यय येईल, या मुलींचं काय होईल? मी ज्यांना जन्माला घातलं त्या मुलाचा काय होईल? माझं एक ध्येय आहे बाबा, आयुष्यभर मी तिचा त्रास सहन करेल. मुलींचं लग्न झालं, स्वतःच्या घरादाराच्या झाल्या, हो मुलाचं लग्न होईल, तो कामाधंद्याला लागला, एक दिवस अलगून हो त्या संसारातून मी बाजूला जाईल, आयुष्यभर कधी तिचं तोंड पाहणार नाही. याला म्हणावं समाधान. एक शब्द सुद्धा पत्नीला वाईट बोलत नाही, याला काय म्हणावं? समाधान मानणं. हो, आणि दुसरं आहे मुलगाही तसंच आहे बरं का. 1 नंबर मुलगा, अत्यंत पुण्यवान असाल तर प्रभू रामचंद्रासारखा मुलगा जन्माला येतो. तुम्ही मागच्या जन्मातले खूप पुण्यवान समजायचे. 1 मुलगा आहे, सल्ला तरी घेतो, मालदू ये जाऊ नाही बाबा, पैसा देतस का? मग पण पैसा बिसा काही नाही ते मग बरं काल दिन जसो समजून घ्यावं. हा मध्यम मुलगा आहे. आणि 1 कनिष्ठ मुलगा मग का जाऊ देत नाही. हो असं आहे बरं का. काय म्हणावं, तुम्ही जरा युट्यूबला पहा, एवढी भयानक अवस्था आहे, एवढी भयानक अवस्था आहे. हो, आपल्या पोटी जन्माला आलेली मुलं, आपल्याला मिळालेली पत्नी, आपल्या मागच्या जन्माचं प्रारब्ध कर्म समजावं म्हणून माणसाने करावे ते मनी समाधान. याला म्हणतात, आपला जो जन्म आहे या गटाला म्हणतात जारज. हो, आपला म्हणजे जारापासून आपला जन्म होतो म्हणून जारज. दुसरा आहे अंडज. अंडज म्हणजे अंड्यापासून, म्हणून अंडे कधी खायचे नाही बरं का. एकाने मला विचारलं, जर कधी प्राणीजन्य दूध चालतं मग प्राणीजन्य अंड का चालत नाही? त्याच्यावर उत्तर ऐका. हो, दुधाची उत्पत्ती ही ममतेतून, मायेतून, वात्सल्यातून झालेली आणि अंड्याची उत्पत्ती ही वासनेतून झालेली.
हो, म्हणून माणसाने वासनेचं खावावं का माणसाने वात्सल्याचं खावावं? हो, वात्सल्याचं खावावं. हो, मी म्हणत ती कबीर महाराजांनी एक मोठा दंड दिलेला आहे. जे लोक अंडे खातील त्यांच्यासाठी काय दंड? मोडवा भके सुमनवा. मोडवा म्हणजे शुद्ध शाकाहारी पदार्थ बर का, मोडवाचा शब्द आहे. मोडवा भके सुमनवा रजबीज भके सोस्वान. जीवाची उत्पत्ती रज आणि रेतापासून होते. ते जे खातात त्याला श्वान म्हणजे कुत्र्याची उपमा दिलेली. म्हणून माय बापू हो, कोणत्याही कारणाने हो, एका बाजूला प्राण आणि दुसऱ्या बाजूला जर कधी मांसाहार असेल, शहाण्या माणसाने प्राण सोडावा पण मांसाहाराला कधी स्पर्श करू नये. याला म्हणतात हो खऱ्या पारमार्थिकाचं लक्षण. चला दुसरा अंड श्वेद. श्वेद म्हणजे घाम. आता सध्या घामाचे दिवस चालू आहेत नाही का? आणि घामाच्या दिवसात श्वेदापासून 2 प्राणी तयार होतात. सांगू का तुम्हाला? पहिला आहे ऊ. काही भागामध्ये त्याला जू म्हणतात. हो, आता भाग्यवान आहेत, स्वच्छता पाळतात. पूर्वी आमच्या भगिनी वर्गाला एकच उद्योग होता. एकनी येटेनी पायरीवर बसो, एकनी वरनी पायरीवर बसो, डोकं मोके कर देऊ आणि बहीण ती बरोबर एवढा जंगल माहिती बरोबर प्राणीले आहे का नाही? हो, त्याला उवा म्हणतात किंवा त्याची जी अंडी असतात त्याला लिखा म्हणतात. आहे का नाही? हो, श्वेदज. आणि दुसरा आहे, सांगू का दुसरा श्वेदापासून तयार झालेला त्या प्राण्याचं नाव आहे हो ढेकून. हो, ढेकून सुद्धा श्वेदापासून तयार झालेले. आता ढेकणं काही दिसत नाही बरं का. इतिहास जमा झाले. का झाले? त्याचं पहिलं एक कारण आहे, पूर्वीपेक्षा आता स्वच्छतेचं महत्व लोकांना कळलं. आता स्वच्छता करता पण कशी करतो तुम्हाला गावमा शिका मला माहित नाही. आपलं अंगण झाडी लेऊ, आता दकी लेऊ आणि शेजारीनं अंगण मग टाकी देऊ. ही खरी स्वच्छता आहे का? हा निव्वळ मूर्खपणा आहे. हो, आपल्याला जे पटत नाही ते दुसऱ्यासाठी करणं म्हणजे पापाला निमंत्रण देणे. म्हणून दुसऱ्याला जे पटणार नाही तसं आचरण कधीच करायचं नाही. स्वच्छता पाळतात. झालं? आणि स्वच्छता पाळतात हे एक कारण. आणि दुसरं कारण आहे, आपल्या प्रत्येक अन्नामध्ये विष तयार झालेलं आहे आणि ते विष रक्तामध्ये भिनलं. आणि ढेकून काय पितो का? कोको कोला कधी प्याला नाही. आणि आपल्या रक्तामध्ये विषाचा अंश असल्या कारणाने ते ढेकून ते विष पिऊन जीवन जगू शकत नाही. म्हणून ढेकून आणि उवा हो कुठे गायब झाले अजून सापडत नाही. आता कुठेच उवा बी नाही, ढेकणं बी सापडत नाही बरं का. पूर्वी घरोघरी ढेकणं, खाटला उपट्यात बसून एक एकले पायवरी पुस करत बसू. पूर्वी एकच उद्योग संध्याकाळच्या वेळेला. आणि हो, याला म्हणतात श्वेद. श्वेद म्हणजे घाम. आणि हो, आणि एक उद्वीज म्हणजे जमिनीचं पोट फाडून बाहेर येणाऱ्या जीवाला हो काय म्हणतात? उद्वीज. म्हणजे त्याला म्हणतात वनस्पती. आणि आपल्याला आता बरेच लोक म्हणतात का हो, काही अज्ञानी लोक एक वाक्य वापरतात. ते वाक्य असे, जीवो जीवस्य जीवनम. एक जीव दुसऱ्या जीवला खातो. बरोबर आहे, पण तो जो आहे ना अर्धवट विद्वान आहे असं म्हणणारा, तो अर्धवट विद्वान आहे. जीव खावा, पण कोणता? जीवाचे 2 प्रकार आहेत. वेदांत शास्त्रामध्ये 2 प्रकार आहेत जीवाचे. पहिला आहे हो त्रय आणि दुसरा आहे स्थावर. त्रय म्हणजे चालतो, फिरतो, हालतो. हो, त्याला काय म्हणतात? त्रय जीव. आणि स्थावर म्हणजे जमीन सोडून तो जाऊ शकत नाही. समजा एखाद्या कोंबड्याला, बकऱ्याला, कुत्र्याला जर कापायचं असेल, त्याला पकडून आलं, तो आनंदाने येतो का मागे मागे सरकतो? पाहिलंय का तुम्ही कधी? हो, निश्चितच पाहिलेलं असेल. हो, त्याला मरणाची इच्छा नाही. पण समजा हो एखादं झाड तोडायचंय, कुऱ्हाड घेऊन आला, तो निम्न झाड तडेन पैजाच का बरं? हो, पळू शकत नाही, कारण देवनी त्याला छातीतलं गाडी दिली माझा. म्हणून हो, जे चालतं फिरतं त्या जीवाला कधीही स्पर्श करू नये. आणि केलं तर काय होईल? मी मागे सांगितलं, तुका म्हणे मांस खाते, कोटी
वनस्पतीजन्य पदार्थ खायला परवानगी आहे बरं का. चालतं फिरतं हो या प्राण्यांना खायला शास्त्राने परवानगी दिलेली नाही. जीव जीवस्य जीवनम हे तिथे अर्धवट होतं. म्हणून माणसाने एक लक्षात ठेवावं, हो कोणाचं ऐकण्यापेक्षा आमचं शास्त्र काय म्हणतं, हो शास्त्राला महत्व देणं पाहिजे बरं. हो असे तस्मात शास्त्र प्रमाणंते कार्य व्यवस्थित. हो ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांना हो सर्व धर्म मर्तंडाने सांगितलं, हो एकदा संन्यास घेतला तर ग्रस्ताश्रमी होता येत नाही आणि ग्रस्ताश्रमी झाला तर संन्यासी होता येत नाही. मग तुम्ही हो ग्रस्ताश्रमी होऊन संन्यासी झालात नाही, पुन्हा ग्रस्ताश्रमात आलात, मग तुम्हाला दंड काय म्हणले देहांत प्रायश्चित्त. हो ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांनी हो ती शिक्षा मान्य केली. कारण काय, तस्मात शास्त्र प्रमाणंते, हे त्यामागचं एक कारण. असे 4 कारखाने 4 भट्ट्या आहेत भगवंताच्या आणि या 4 भट्ट्यांमध्ये हो साहजिकच सर्वात उत्तम देह जर जो असेल तर तो मानवाचा देह बरं का. हो पण हा देह भगवंताने दिला, पण कसा दिला. आपल्यापैकी जर कोणाचा मदालसा चरित्र पाठ असेल तर तुम्हाला लगेच लक्षात येईल. हा देह नाशिवंत सारखी आई झाली नाही आणि वृषभ देवासारखा बाप झाला नाही. हे वृषभ देव कोण, तुम्हाला जैन परंपरा माहिती असेल. भगवान महावीरांची जी परंपरा आहे, या परंपरेतले 24वे तीर्थंकर जे आहेत ते भगवान महावीर, पण पहिले तीर्थंकर आहेत ते वृषभ देव. हो यांच्या पोटी 9 मुलं जन्माला आले. किती? 9. आणि ते 9 नारायण केले. ते 9 नारायणच मागच्या जन्मातले पुढच्या जन्मामध्ये हो नवनाथ झाले. आणि नवनाथांचे फार उपकार आहेत आपल्यावर बरं काय. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आहे का नाही. हो ही ती परंपरा आहे बरं का. हो आईने पाण्यामध्ये टाकल्यानंतर हो उपदेश करावा आणि मग त्या मुलांना तेव्हापासून कळायला लागलं, म्हणून ती मुलं उत्तम जन्माला आली. हे त्यामागचं फार मोठं कारण आहे. म्हणजे साहजिकच या शरीराचा विचार जर केला तर आता इकडे ती परंपरा थोडी कमी झाली. तुम्हाला होळी माहितीये का? होळीच्या काळामध्ये काय काय बनवतात बरं? काय काय बनवतात? हा बहुतेक जाड शेवया त्यामध्ये गुड टाकतात, त्याला काटके म्हणतात नाही का. दुसरं चिंचेचं पन्ह आणि तिसरं फुनका आहे का नाही. हो आता फुनका जमत नाही बरं का. फुनका कोणा हो आता येत नाही. हो फुनका आहे ना, बस तुमची आपली तशीच आहे परिस्थिती. हो असे आपला जन्म सुद्धा तसाच आहे. तुम्हाला फुनकं माहिती आहे का? फुनक्याचं काय करतात, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी हो भिजायच्या, त्या पाट्यावर वंट्यावर लाटायच्या, त्याच्यात मीठ मिरची मसाला घालायचा. असे मुटकुळे काही भागामध्ये फुनके, काही भागामध्ये मुटकुळे म्हणतात.
आणि असे ते मुटकुळे ते टाकायचं, पण त्याच्या खाली दाथरा ठेवतात. दाथरा म्हणजे गवत, कडबा म्हणा किंवा तुरीच्या काड्या, परकाटीच्या काड्या, काय जे असेल ते खाली काटक्या ठेवतात. हो, त्याच्यात पाणी घालतात आणि वरून झाकण ठेवतात. बस तुमचं आपलं तसंच आहे. आपण बी फुनकान मायक बुंजायलेत बरं. हो, आईच्या गर्भाशयामध्ये असताना आजूबाजूला काय काय होतो, आजूबाजूला मलमूत्राशिवाय दुसरं काहीच नाही. आणि आई एकदम कडक चहा पिले ती बठी आपला अंगोरच पडे बर का. हा, आपण ललाई उठूत पण सांगसूत कोणा आपले तडे पै जावाना बी काही हो असे. एवढा त्रास आपण सहन केला. हे शरीर असे हो, नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य कातोपाठ काळ सावधान. हे शरीर असे 5 तत्वांचं हे शरीर आहे. हो, जगद्गुरु तुकाराम महाराजांसह सर्व संतांनी भगवंताला उत्तम म्हटलेले, आपल्याला आधम म्हटलेले. कानोबा तुझी घोंगडी सांगली आमासी काती घोंगडी सांगली. कारण भगवंताला हो या नाशवान गोष्टींपासून भगवंताचं शरीर तयार झालेलं नाही. हो, हे शरीर आपलं असं आहे. म्हणून एवढ्या त्रासातून सहन करून सुद्धा हो भगवंताने या 4 हो खाणींमध्ये हो जारज गटामध्ये एक जीव असा जन्माला घातला आणि तो जीव आहे मानव. हो, मानव कोणाला म्हणावं बरं? मानव आणि दुसरा आहे दानव. आदिती माता जी आहे हो, आदिती मातेपासून दिती आणि आदिती अशा 2 बहिणी आणि यांच्यापासून हो आदिती मातेपासून ज्यांचा जन्म झाला ते देव आणि मानव हे 2 झाले. आणि दिती मातेपासून जन्माला आले ते राक्षस, त्यांना दानव म्हणा. आणि मग तुम्ही म्हणणार कस काय हो, याचं उदाहरण काय? याचं उदाहरण आहे 100% हो, जे अमृत पितात ते देव, जे दूध पितात ते मानव. हो, साहजिकच लक्षात ठेवा. आणि जे हलाहल विष पितात ते महादेव. हो, पिण्यावरून ठरला बरं का. तुम्ही जर दूध पेत होतील समजले हो तुम्ही माणसेतच, पण आता काय ते लोक दूधच पेतत नाही. कारण काय हो, घरना कॅन तशाच खाली राहतातच आणि सरकारनाच कॅन बरी देतच नाही का. हो, पूर्वी माणसांच्या मोठमोठ्या डेऱ्या होत्या बरं का, खात्या पित्या घरातले लोक. आता अहो दूधच काही नाही. आमचे गुरुजी म्हणतात आता लोकांची परिस्थिती कशी म्हणे, बादली खंगाय पैसा सांगाय बादली खंगाय पैसा सांगाय आहे का नाही. म्हणजे दूध तूप खात नाही. वास्तविक दूध तूप खाणारी माणसं दीर्घायुष्य असतात. म्हणून दुधाला फार मोठं महत्व आहे बरं का. हो, महाराज वर्णन केलं करतात. कोणी केली बाळा दुधाचे उत्पादे देवाने आपल्यासाठी दुधाची तयारी केली. हो, आणि समजा जन्माला आलेल्या मुलाच्या तोंडात जर जिलेबी घातली ते जिवंत राहील का वरच जाईल डायरेक्ट? भगवंताने माहिती याला पचणार नाही. जिलेबी खाण्याची आहे, बटाटे वडे खाण्याचे आहेत, पण त्या वयात आहेत का खाण्याचे? त्या वयात खाण्याचे नाही. त्यावेळेला फक्त दूध म्हणजे आईच्या स्तनामध्ये अमृत भरलेलं आहे बरं का. हो, देवाचे एवढे उपकार आहेत. देवाने आपला 10 वेळा विचार केला बरं का. हो, आणि मग काय झालं
तुम्हा आपल्याला मानवी जीवन मिळालं, पण ते कसं मिळालं हे आम्हाला लक्षातच नाही राहिलं। आणि जे सहज मिळतं, फुकट मिळतं, त्याचं लोकांना अजिबात महत्व कळत नाही। आणि तुम्हाला माहितीये सरकारी दवाखान्यातली औषधं चांगली असतात, पण लोक उखलावर फेकी देतात। आणि एखादा खटमट्या डॉक्टर नका होय ना हो, आणि मागाना औषध जर त्यांनी लिखित येलवी आणि हेटे जर पडी जायलवी, लोक चाटी पुशी खायले तर बरं का, जमिनीवर पडेल मी चाटीले तर का त्यावर पैसा दे हो, पैसा दिलाच ना हो। म्हणून जे सहज मिळतं त्याचं कधी अवहेर करू नका। आपल्याला जन्म मिळाला, सहज मिळाला, कसा मिळाला महाराज वर्णन करतात। पावला हा देह कसा मिळाला हो। 6 शास्त्र आहेत आपली, यामध्ये एक न्यायशास्त्र आहे। या न्यायशास्त्रामध्ये अनेक न्याय आहेत। बरेच लोक आपल्या धर्मावर टीका टिप्पणी करतात। प्रभू रामचंद्रांचा जन्म उत्सव साजरा करून काय कारण आहे हो, ते झाले त्रेतायुगामध्ये, मग आता साजरा करून काय उपयोग, असं लोक विचारतात बरं आपल्याला। दुसऱ्या धर्मवाल्यांना विचारत नाही का? जे माणसं ऐकून घेतात ना लोक, त्यांनाच ऐकवतात हो। म्हणून हिंदू धर्मियांनी तडकाफडकी उत्तर दिलं पाहिजे। काय करायचं मग मी हो त्यांना उत्तर द्यायचं। याला काय म्हणतात? उष्ट्र लकुटी न्याय। हुंटाला संस्कृत भाषेमध्ये उष्ट्र म्हणतात आणि लकुटी म्हणजे लाकूड। हुंटावर राजस्थानामध्ये लाकडं वाहतात ना, हुंटावरचं लाकूड काढायचं। जर कधी उंट चालत नसेल त्याले 2-4 रपाटा आणो, हाणानं वयनं दाखवतो टेस्टी देऊ हो। तसं याला म्हणतात उष्ट्र लकुटी न्याय। काय म्हणायचं का रे बाबा, अरे स्वातंत्र्य केव्हा मिळालं? म्हणले 15 ऑगस्ट 1947 मिळालं ना म्हणे तेव्हा, मग तेव्हा झाला ना उत्सव, मग दरवर्षी का साजरा करतात? साजरा केलाच पाहिजे हो। 15 ऑगस्ट झालं, मग 26 जानेवारी 1950 ला राज्यघटना अस्तित्वात आली, मग तेव्हा साजरा केला ना। आता का करतात तुम्ही? साजरा केलंच पाहिजे, कारण आपले ते राष्ट्रीय सण आहेत हो, केलेच पाहिजे। तसं प्रभू रामचंद्र हे आमचे पूर्वज आहेत, भगवान गोपाल कृष्ण आमचे पूर्वज आहेत। आमच्या पूर्वजांचा हो जयंती उत्सव सोहळा आम्ही साजरा केलं पाहिजे, तरच त्या वंशामध्ये आम्ही जन्माला हो योग्य आहोत। नाहीतर हो साहजिकच समर्थाची पोटी बाळे जन्मली करंटी। बाप भाग्यवान आहे पण मुलगा मात्र योग्य नाही, हे त्या मागचं कारण। याला उष्ट्र लकुटी न्याय म्हणतात। तसा एक न्याय आहे, त्याचं नाव आहे कागताली न्याय हो। एका घरामध्ये एक माणूस जन्मांध होता, बिचाऱ्याने जगच पाहिलं नाही। काय कारण आहे मला माहित नाही, कारण काय? ज्याचं कर्म त्याला भोगावं लागतं। काय असेल हो, महाभारतामध्ये एक कथा आलेली। धृतराष्ट्र 50 जन्मापूर्वी हो पारधी समाजामध्ये जन्माला आलेला होता आणि त्यांचं काम काय? नित्य नियमाने हो, नित्य नियमाने पशु पक्ष्यांची शिकार करणे। एक असं कोरडं कडुलिंबाचं झाड होतं, भले मोठं झाड आणि पोकळ होतं, त्यामध्ये पक्ष्यांची गर्दी होती। या पठ्ठ्याने काय केलं म्हणले, एकेकाला पकडण्यापेक्षा त्या झाडामध्ये हो त्याने कचरा भरला आणि आग लावली। आग लावल्यामुळे संपूर्ण त्या पक्ष्यांची पिलं, ते पक्षी, अंडे सर्व होरपडून मेले। झालं कर्म, याला म्हणतात क्रियमान कर्म। आणि कर्माचा एक नियम आहे हो, तुम्ही चांगलं करा का वाईट करा, तुम्हाला ते भोगावंच लागतं। तुम्हाला प्रयोग करायचा आहे का? सकाळी प्रयोग करा। काय? तुम्ही काट्यावर मुद्दाम पाय ठेवा का नकळत पाय पडू द्या, काय होईल बरं परिणाम? पायात काटा जाईल। मी म्हणत नाही, ज्ञानेश्वरीतली ओवी सांगतो ऐका।
पै पायी काटा निहटे म्हणजे वर जाणे, तांबड्यात जाणे. पै पायी काटा निहटे तव व्यथा जीवी उमटे तैसा पोडे संकटे पुढीला उंचेनी. आणि त्या माग जर येड्यावा होईना काटा होईल आणि तो जर खसकन पाय माग्या होईल, ज्याने आरती पाठणी होईल तो बी आरती म्हणायला लागला. शेतकऱ्यांना याचा चांगलाच अनुभव आहे. हो, आणि तो जेव्हा काढतो त्यावेळेला भडभडा रक्त येतं. दुसरा काटा त्या मानाने बरा, पण येड्या बाबडीचा निघतो, पण 100% रक्त बाहेर काढतो. हा एक नियम आहे. कर्मधर्म संयोगाने हो त्या आंधळे बाबा घरामध्ये नुसते बसून असायचे. कर्मधर्म संयोगाने ते शेतकरी त्यांच्या शेतामध्ये ज्वारी म्हणा, दादर म्हणा, बाजरी म्हणा, काय जे पीक असेल धान्य पीक, पक्षी खायला लागले. कारण एकच शेत होतं, आजूबाजूला पूर्ण मोकळं, झाडी गेले. मग ते म्हणले का हो रामभाऊ, तुमचे ते पक्षी किती खायला लागले. तो सज्जन माणूस होते, त्या म्हणे ज्यानं होई तुला दे भाऊ. हो, देवावर त्याचा विश्वास आहे बर का. त्याला माहितीये जर मी यांना उचकून लावलं तरी हे कुठे खातील. हो, काही लोक दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करतात आणि तेच खरे संत असतात. येते उपकारासाठी जाता किंवा नाही, मंदिरात जरूर गेलं पाहिजे. कारण काय, देवाला खात्री होते बर का. दिवसातून 2 वेळा जर तुम्ही जात असाल तर तुमच्या एवढा भाग्यवान कोणीच नाही. गावात छोटी मोठी जेवढी मंदिरे असतील त्या मंदिरात जावं, देवाला वंदन करावं, देवनी खात्री होईल. मोठा वशी बर का. अजून कोणासाठी? देवाची खात्री होते. आणि समजा एका दिवशी गेले नाही, देवाचा गैरसमज, हो बापरे हा उन्हाने औषध का नाही घ्या का काय. हो, म्हणून देवाला नित्यनेमाने वंदन केलं पाहिजे बर का. माझा एक नित्यनेम आहे. आता हे मी धुळे शहरात राहतो, त्यामुळे या मंदिरे काही मावरी पुरावा होत नाही, मापान काही गाडीने. पण मी ज्या ठिकाणी राहत होतो, तालुक्याचं गाव होतं, दोंडायचं एवढं गाव होतं, सर्व मंदिरांना मी दिवसातून 1 वेळा नमस्कार करायला जातो. आता धुळे शहरात ते शक्य नाही बरं का, पण जवळपासची जे मंदिर आहेत त्यामध्ये वंदन करायला जातो. का? देवाला नमस्कार केल्यामुळे तुमच्यातला अहंकार जातो, आणि ज्या माणसाचा अहंकार गेला की तो लवकर देव होतो. याचा अभिमान गेला आणि तुका म्हणे देव झाला. म्हणून मंदिरात गेलं पाहिजे, हे त्यामागचं एक कारण आहे. झालं कर्मधर्म संयोगाने. हो, त्या बाबाला उचललं, त्याने मचान बांधलं, त्याच्यावर उभं केलं आणि त्याच्या हातामध्ये हो एक असं दिलं पत्र्याचं धाड 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 ठोकायचं आणि अधून मधून तो ठेवून द्यायचा. आणि कर्मधर्म संयोग असा, या ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये 3 प्राणी भलत हुशार बर का. पक्षात काऊ, माणसात मी सांगणार नाही बरं, कारण रातभर नाही कोण मारामारी ना करले. तुम्ही हुशार, तुम्ही लगेच समजे कळलं ना. आणि प्राण्यांमध्ये पोला, कर्मधर्म संयोगाने असा त्याने असं केला. एक कावडा उडत चाललेला होता, तो बरोबर हातात सापडला. वास्तविक कावळा कोणाला सापडत नाही, पण त्याला सापडला. आणि कर्मधर्म संयोगाने एकाला कावळा पाहिजे होता. म्हणले रामभाऊ, अहो मला कावळा पाहिजे, कितीला देणार? म्हणले 100. म्हणे फक्त 100? मला धराल कितला त्रास होईना. आता खरं सांगा, याला त्रास झाला का? 1000 देऊ का? फक्त 1000. मला किती? आता खरं सांगू का, तद्वत आंधळ्या माणसाच्या हातात कावळा यावा आणि तसा आपल्याला हा जन्म मिळाला. चला गीतेतला श्लोक ऐका तो श्लोक कोणता आहे? बहुनाम जन्मनामं ते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति समात्मा सुदुर्लभा. हो, आपल्याला तो जन्म मिळाला आणि या जन्मामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे हो पुरुष देह आणि एक आहे स्त्री देह. मग या दोन्ही देहामध्ये उत्तम देह कोणता? संत महात्म्यांनी श्रेय देहाला सर्वात उत्तम म्हटलेलं आहे.
मी म्हणत नाही. सांगू का तुम्हाला? महाराज वर्णन करतात. हो, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, मात्र देऊ नका. कन्याचा. मुलगापेक्षा मुलगी बरी, मुलगापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही द्वारी. ज्या लोकांना मुलगी असेल ते मागच्या जन्मातले पुण्यवान आहेत बरं का. लक्षात ठेवा माझं वाक्य. ज्या घरामध्ये मुलगी असेल, एक असेल, दोन असेल, ईश्वराने प्रसाद म्हणून द्यायचा. त्या मानाने मी करंट आहे बरं का. तुम्ही म्हणणार कस काय? हो, मला दोन्ही मुलंच आहेत. देवाने दोन्ही मुलंच दिली. मी कधीही कोणत्या जीवावर अन्याय नाही केला. मुलगी सर्वात चांगली. कारण काय? मुलीच्या अंतकरणामध्ये जे प्रेम आहे ते प्रेम मुलाच्या अंतकरणामध्ये नाही. ऐकवय समजी. हो, कडो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. ऐका नाही, त्यावेळेला समजेल बर का. ज्या वेळेला आई वडिलांचे हातपाय पडतात त्या वेळेला जर कधी मुलगी असेल, हो, सुनांनी मुलांनी जर लक्ष दिलं नाही ते मुलगी सेवा केल्याशिवाय राहत नाही. म्हणून माणसाला मुलगी पाहिजे. आणि एक सांगू, हो, मुलीचं दान करणं. सालंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान. हो, अलंकारासह जर कन्यादान केलं तर पृथ्वी दान केल्याचं फल, कन्यादानाचं फल प्राप्त होतं. पण लोक मात्र आता कन्येला जिवंत राहू देत. हो, पण एक सांगू का, आपल्या धर्मशास्त्रामध्ये 4 महापातक आहेत. कोणती ऐका? ब्रह्महत्या, सुरापान, स्थेयम, गुरुअंगनागमाहा. ब्रह्महत्या म्हणजे जीवाची हत्या. ब्रह्म म्हणजे जीव. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कवी अस्तिनी शुनीचैव स्वपाकेच पंडित समदर्शिना. मुंगी मारणं सुद्धा पाप आहे. डास मारणं सुद्धा पाप आहे. सर्प विंचू मारणं सुद्धा पाप आहे. त्याला सुद्धा स्पर्श करू नये. सर्प विंचू नारायण अंत्यासी वंदावे दुरून. गाथ्यातला अभंग आहे बरं का. घरी जाऊन वाचा तुम्ही. त्याला मारणं सुद्धा उचित नाही. त्याला निघून जाऊ द्यायचं. कारण त्यामध्ये तो भगवंतच सर्प रूपाने आला. तो भगवंत विंचू रूपाने आलेला आहे आणि म्हणून त्याला मारू नये. हा एक नियम आहे. ब्रह्महत्या झालं. दुसरं सुरा म्हणजे दारू. दारू पिणं हे आपल्या हिंदू धर्मामध्ये पाप आहे. पण खरं सांगू का, आता लोक दारू पिण्याला मॉडर्न समजतात. खेडेगावामध्ये त्या मनाने बरं, शहरामध्ये तर भयानकच अवस्था आहे. 31 डिसेंबरच्या दिवशी तुम्ही त्या गुत्त्याच्या बाहेर थांबा, एवढी गर्दी लागते जसं पंढरपूरला विठोबारायांच्या दर्शनाला गर्दी लागते. एवढी मोठी अधोगती आपल्या देशाची, आपल्या धर्मीयांची चाललेली. हो, ब्रह्महत्या. सुरा म्हणजे दारू. स्थेयम म्हणजे चोरी करणे. चोरी करणं सुद्धा उचित नाही. आणि आपलं शेतकरीच ना तर भलतच वाईट आहे नाही का. दिनभर आपला भुईमुंग समायत आणि संध्याकाळी येताना शेजारी ना उपाडीला येतं आणि मनासारखं नाही का हो तुम्हाला ते परतनभर भुईमुंग येत त्यांना ते जरासाच पाहिलं भर टाकेल नाही. हो महाराज, मी का लाग किराय तुम्हाला. हो, त्यांना लागतून काय काम माही आहे. हो, महापातक आहे. ब्रह्महत्या, सुरापानम, स्थेयम, गुरुअंगनागमः. हो, आपल्या गुरुपत्नीकडे वाकड्या नजरेने पाहणं
की असे 4 महापातक आहेत. पण याच्या दुप्पट कोणतं पान आहे हो, कोणतं महापातक आहे सांगू? या 4 महापातकांच्या शालनाचा मार्ग सांगितला. पण हो, जे महापातकाच्या दुप्पट आहे आणि ते पातक आहे हो, ते म्हणजे भ्रूण हत्या. मुलीचा गर्भ आहे असं माहीत पडलं हो, त्या गर्भाला गर्भाशयातच मारून टाकणं हे महापातक आहे. आणि असे जे कोणी मायबाप असतील किंवा अशा पाप कर्माला जे हो सहभागी करतील त्यांना पुढच्या 7 जन्मापर्यंत मुलबाळ होणार नाही. कारण काय? केले कर्म झाले तिची भोगाले, बदले मेले ऐसे किती. हो, माणसाने एक काम करायचं. आपली परिस्थिती नसेल ना हो, गरीब माणसाकडे द्या. चारित्र्य संपन्न असेल तो गरीबाला श्रीमंत कधी होईल सांगता येत नाही. पण हे महापातक करू नका. मुलीचा फार मोठा अधिकार आहे हो. जर समजा कल्पना करा हो, पूर्वीच्या काळामध्ये ही जर पद्धत जर जन्माला आली असती तर आज आम्हाला श्री संत सखुबाई महाराज मिळाल्या असत्या हो, राजमाता अहिल्यादेवी होळकर मिळाल्या असत्या हो, जिजाऊ माता मिळाल्या असत्या, सावित्रीबाई फुले मिळाल्या असत्या, आम्हाला झाशीची राणी लक्ष्मीबाई मिळाल्या असत्या. समजा त्यांच्या मायबापांच्या मनामध्ये असा कुभाव जर आला असता. म्हणून मायबाप मुलीचा जरी गर्भ असेल तरी त्याला मारू नका, कारण त्याला जन्म घेण्याचा अधिकार आहे हो, कधीच मारू नका. म्हणून मुलींचा पहिला नंबर आहे हो, मुलीचा पहिला. काय म्हणतील का हो, आमले ते काही पोर नाही. मग तुमच्या घरी सुनबाई म्हणून जी येईल त्या सुनेलाच तुम्ही मुलीसारखं हो हो तुमचा प्रेम द्या. मुलीला तुम्ही जे देण घेणं करणार आहे तेच तुमच्या सुनेला द्या. सून कधीही तुम्हाला परक म्हणणार हो नाही. विठाला विठाला. आणि मग आपला नंबर येतो बरं का. पुढी कन्या, पुत्र. पुत्र कोणाला म्हणतात? पूम नावाच्या नरकातून जो पितरांना सोडवतो त्याला पुत्र म्हणतात. आता अशा पोरे शेतच का बरं हो, माय बापले ते नरकात घालणारी लोक आहेत. मग यांना पुत्र म्हणायचं का कुत्र म्हणायचं ते तुम्ही ठरवा बरं का हो. म्हणून माय बापांची जबाबदारी घेणं ही फार मोठी महत्वाची बाब आहे. आणि म्हणून या दोन्ही देहांमध्ये ईश्वराने जो कोणी आम्हाला देह दिलेला असेल त्या देहातच आम्ही भगवंताची प्राप्ती करू. हे महाराज अभंगाच्या पहिल्या एक आहे झालेले देव, दुसरे
आहेत केलेले देव आणि तिसरे आहेत स्वयंभू. नाही घडविला नाही वैसविला भेटा बैराला, याला स्वयंभू म्हणतात बर का. भगवान शंकर भगवान महाविष्णू हे स्वयंभू देव आहेत. ते जन्मही घेत नाही आणि जन्म नाही तर मरणाचा संबंधच येत नाही, त्यांना स्वयंभू म्हणतात. हो चला, दुसरे आहेत झालेले देव. देव होतात का? हो, तुम्ही सुद्धा देव होऊ शकतात. बाबा तुम्हाला देव व्हायचंय का? मग तुम्हाला एक नियम सांगतो. आपल्यापैकी कोणाचाही जन्म ब्राह्मण आलेले असतील तर त्यांना मी वंदनच करतो. ब्राह्मणांना वेगळा देव होण्याचा योग येतो आणि तुम्हा आपल्याला वेगळा देव होण्याचा योग येतो. तुम्हा आपल्याला इंद्र होण्याचा योग आहे. आपल्याला ब्रह्मदेव होता येत हो. कशावरून? ब्रह्मदेव होण्याचं शास्त्र सांगितले. ब्रह्मदेव ज्याला व्हायचं असेल त्याने काय करावं ऐका. का शत एक जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्म करी तोची ब्रह्माननो हे. 100 जन्म ब्राह्मणाचे आणि 100 जन्मामध्ये ब्रह्मकर्म नित्यनेमाने जर केलं 100व्या जन्माच्या पूर्णाहुती झाल्याबरोबर ब्रह्मदेव होतो. आता ब्रह्मदेव कोण होणार आहे? आताचा जो ब्रह्मदेव आहे ना तो रिटायर होणार आहे आणि नवीन ब्रह्मदेव येणार आहे. कोण? वशिष्ठ महामुनी प्रभू रामचंद्रांचे गुरुजी आता ब्रह्मदेव होणार आहे बर का. तुम्हालाही निमंत्रण पत्रिका देऊन ठेवतो मी. चला, यांना म्हणतात झालेले देव. मग तुम्हा आपल्याला ब्रह्मदेव होता येत नाही का? आपला ब्राह्मण समाजामध्ये जन्म झालेला नाही पण आपल्याला इंद्र होता येतं बर का. मी म्हणत नाही. चला ओवी सांगतो तुम्हाला. झालं हो, साहजिकच इंद्र व्हायचंय का तुम्हाला? मग इंद्र होण्यासाठी तुम्हाला 100 याग करावे लागतील. 100 यज्ञ केले म्हणजे एक याग आणि 100 यागांची पूर्णाहुती झाली की मग तुम्ही इंद्र होणार. आणि इंद्र झाले, एकदा इंद्र झाले तुम्ही पण कायम इंद्र होता येत हो. जव पुण्याची पाऊटी सरे सवे इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागते नाकारे मृत्यू. तुका म्हणे जाती पुण्यक्षया लोकती पुण्यक्षया लोकती पुण्यक्षया लोकती. इंद्र पदावर पुण्य आहे तो. आता इंद्र होण्याचा हो नंबर कोणाचा आहे माहित सांगू तुम्हाला? बळी महाराजांचा नंबर आहे. तुका म्हणे बळी आणि जीव दिला. कारण काय? 100 याग पूर्ण झाले, भगवान आले आणि त्रिपाद भूमी मागितली, पूर्णाहुती झाली. भगवंताने काय केलं? बळी राजाला असं पायात तुका म्हणे बळी आणि जीव दिला पायातळी पाताळात घातलं. पण देव थरथर करायला लागले. कारण हो त्यांची आई येत होती. देवाला सांगितलं देवा घाबरू नका, माझा पराक्रम तुम्हाला सांगायला आलो. देव म्हण ओ बापरे तुला काय पराक्रम? हो पहा त्यावेळेला हो बळी महाराजांची आई आपला पराक्रम सांगते. ऐका तो पराक्रम. भला हुआ सती नहीं गई, भला हुआ सती नहीं गई, राजा विरोचन के साथ ऐसा पुत्र पैदा किया तो प्रभू पसारे हाथ. हो पूर्वी साहजिक सती जाण्याची पद्धती होती आणि सती जाण्याची पद्धती असल्या कारणाने जर कधी स्त्री गरोदर असेल तर तिला सती जाता येत हो नव्हतं. हे त्यामागचं एक कारण आहे. आणि म्हणून हो बळी महाराजांचा जन्म नंतर झाला. आपला पराक्रम सांगितला म्हणले उगाच नाही, पोराला लहानपणापासून ट्रेनिंग दिली. हे त्यामागचं एक कारण आपला पराक्रम. एवढ्या पराक्रमाने ब्रह्मदेव झाले, एवढ्या पराक्रमाने इंद्र झाले पण त्या पदावर कायम बसता येत नाही. पुण्य संपलं
ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षिणे पुण्यमर्ते लोकं विशन्ति एवं त्रयीधर्म मनुप्रपन्ना गतागतं काम कामा लभन्ते। एवढ्या प्रयत्नाने इंद्र झाले, ब्रह्मदेव झाले, पण कायम तिथे थांबता येत। यांना म्हणतात झालेले देव। हे प्रयत्नाने देव झाले बर का। आणि दुसरे सांगू केलेले देव। आपल्या हिंदू धर्मात भयंकरच देव आहे तो, भयंकर देव। दगडले शेंदूर लावा, दगड्या देव आहे का नाही। हो, एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये लय दगड झाले। तो लय हुशार होता, त्याने काय केलं, हो बांधाच्या बाजूला असे चांगले 5-50 दगड स्वतःच उचलून टाकून दिले। आणि कोणी आला एकाला सांगितलं तर वाटे जर दगड टाकत ना देव मनमानी इच्छा बरोबर पूर्ण करलेस। हो, काय झाला परिणाम, अहो लोक याचे शेतातले दगड उचलायचे तिथे टाकायचे। आणि कोणता देव झाला तो, दगड्या देव आहे ना इकडे दगड्या देव। आणि पूर्वी फेटा किंवा हो हे मुंडासा बांधायचे। आणि ते पूर्वी बोरी बाबडी रस्त्याला असायची, एक दल्लाने सालुमा असं ते बाबू ना काटा अशा, म्हणजे बोरीचा काटा अडकल्याबरोबर एक चिंदी फाटली। मग काय झालं, मग त्याचं नाव काय ठेवलं, चिंध्या देव। मग हे कोण आहेत, केलेले देव। आणि आता ज्याला शेंदूर लावतो त्याला म्हणतात शेंदरी, हात वरेले। दुसरा शेजारना दगडले गैडी दिलं, काय झाला तो हेंदरी। सेंदरी हेंदरी दैवते कोणती पुजी भूते घेते, आपुल्या पोटाची रडती सीते मागती अवदान। आपल्या इच्छा आणि का पिढी। हो, एक झालेले देव, केलेले देव। हो, आणि झालेल्या देवांना आपण देव झालो ही चूक लक्षात आली। ब्रह्मदेव भगवान महाविष्णूकडे गेला, म्हणले देवा तुम्ही मला ब्रह्मदेव बनवलं, पण माझी चूक लक्षात आली। म्हणले काय चूक झाली, मला ब्रह्मदेव व्हायचं नाही, मला राजीनामा द्यायचा आहे। ब्रह्मदेवाने राजीनामा दिला भगवान महाविष्णूकडे। आणि कुठे आले ते आळंदी क्षेत्रामध्ये आले। ब्रह्मसोपन तो झाला, ब्रह्मसोपन तो झाला, वाचली असेल त्यामध्ये एक अभंग आहे। हो, ते जे भावंड आहेत ना, तिन्ही देव भावांना एक उपमा दिलेली। तिन्ही देव जैसे परब्रह्मी जेठसे, जगी सूर्य तैसे प्रकाशले। धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य निधान ज्ञान देव। उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी, आहे का नाही। हो, तिन्ही भावांचं वर्णन आहे बर का। हो, आपल्याला तुम्हाला माहितीये का, हो पंढरपुराला जर गेला तर पंढरपुराला प्रभू म्हणजे भगवंताच्या दर्शनापूर्वी हो एक माऊलीचं दर्शन घ्यावं लागतं। तुम्हाला कान्होपत्रा माता माहितीये का, श्यामा नावाच्या एका नायिकेनीच्या मुलीचं नाव आहे कान्होपात्रा। फार मोठं गोड चरित्र येते कर्मधर्म संयोगाने। हो, त्यांनी सुद्धा अभंग लिहिलेले, सकल संत गाथ्यामध्ये वर्णन आलेले। भावांचं वर्णन कसं केलेलं आहे पहा तुम्ही। त्र्यंबकेश्वरला जाणारे तुम्ही, त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या लोकांना तर तो अभंग पाठच आहे। शिव तो निवृत्ती, विष्णू ज्ञानदेव,
धन्य ज्ञानदेव सोपान सकया. हो पा किती गोड. हो कानोपात्रा मातेने लिहिलेले आहेत. पहा श्रीदेव मिळून हो साहजिकच योग्य ठिकाणी जन्म झाला नाही पण परमात्मा प्राप्ती करून घेतली. कर्म धर्म संयोग असा हो साहजिकच हो आपल्याला देव होता येतं पण ते देव काहीच कामाचा नाही. पण तुम्हाला जर प्रत्यक्ष भगवान पंढरीनाथ परमात्म्यांचं जर तुम्ही भजन केलं नवे नवे हे जीवनच भगवंताने भजन करण्यासाठी दिलं. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. नोकरी लागले धन्य झालो बिलकुल चूक. पैसा मिळाला धन्यता प्राप्त झाली चूक. मुलं बाळ झाली हो धन्यता अजिबात नाही. सांगू तुम्हाला हो एक संतांनी म्हटलेलं आहे सूतदारा लक्ष्मी. ऐका पाठ करा. सूतदारा लक्ष्मी पापी कोबी होय संत समागम हरिकथा तुलसी दुर्लभ दोय. हो सूत म्हणजे मुलगा दारा म्हणजे पत्नी आणि संपत्ती म्हणजे पत्नी मुलं बाळ पैसा पापी लोकांकडे सुद्धा असतो बरं का. पण संत समागम म्हणजे संतांची भेटी हरिकथा भगवंताचं भजन पूजन या दोन गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत. आणि त्या जर तुमच्या आपल्या जीवनामध्ये जर झाली तर त्या धन्यता. धन्य जगी तोची एक हरिरंजना रामकृष्ण वासुदेवा सहस्र वाचे धन्य जगी तोची मालेगावला एक फार मोठा कारखानदार होता बरं का. आत्ता वारले ते बाबा मागच्या वर्षी. माळी समाजाचे होते हो. मिस दौलत महाजन म्हणून खड्डाजीन म्हणून मालेगाव शहरामध्ये फार मोठा प्रसिद्ध एरिया आहे. मी सुद्धा तिथे कीर्तनाला गेलेलो. खड्डाजीन मध्ये दौलत महाजन अत्यंत श्रीमंत व्यक्ती. कारखाने होते कापड विणायचे हो. आणि त्यांना कुठेतरी ब्लॉकेज झाले आणि ब्लॉकेज झाल्यानंतर बायपास झालं आणि बायपास झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं म्हणले महाराज चिंता अजिबात करायची नाही. जगाला आग लागू द्या तुम्ही आनंदित राहा. तुम्ही जेवढे आनंदित राहणार तुमच्या रोगावरचा हा एकच इलाज आहे का नाही. आणि लोक अजिबातच आनंदित राहत नाही हो. सर्व राजगरमा तरी अशा तोंडताने बसत. एक शेडी अशा बसेल होता तोंडतानीच नाही. एक जण म्हणा का हो आप्पा तुम 17 पिढ्या खातीन तरी बी तुमनं सराव नाही आणि असं तुम्ही वांदरने माय का बरं तोंडतानी राहणार नाही म्हणे. तीच मला चिंता आहे 17 पिढ्या खातीन मग 18वी पिढीने काय पीक मागत बसो का म्हणे. अरे बाबा तुझं पा त्यांचं ते पाहत बसतील नाही का. माणसाने जो क्षण आला त्यामध्ये आनंदित राहा.
हो, आणि पहा तुम्हाला आनंदित लहान मुलं खूप आनंदित असतात बरं. हो, खूप आनंदित. आणि आम्ही तर बालवयात खूपच आनंदित, खूप गरिबी. आमची आई हो कधीतरी 6 महिन्यातून भावाच्या घरी गेली तर काय आणायची तोंडाहून? डाळ्या मुरमुरे, बस 2च. आणि इथलचा मुठमुठी देत तरी बी मी असे डान्स करू बरं का. हो, म्हणजे बालमन होतं नाही का एवढा आनंदित. आणि आतेना पोरीला अख्खा पुडाना पुडा का देत नाही तशी थोबाडस्तान असते. याला अल्पसंतोषी म्हणतात बरं का. माणूस अल्पसंतोषी असला पाहिजे, ती माणसं सुखी असतात. कर्मधर्म संयोगाने त्यांना इलाज सांगितला. हो, इलाज सांगितल्याबरोबर त्यांनी एकच काम केलं, माझी संपत्ती मुलांना सांगून दिलं, तुमच्या फॅक्टरी तुम्ही पाहत बसा, मी आता तुमचा नाही. हो, उरले आयुष्य लावा हरे नामे व्यचरू कामे विषयाच्या. जिथे सप्ताह असेल कीर्तन असेल ते बाबा बिना निमंत्रणाचे करोडपती गेले, विना घ्यायचा नाचायचे, त्याशी असे नाचायचे. हो, आणि त्याचा परिणाम त्यांना मुदतवाढ मिळाली, दीर्घायुष्य झाले ते. आता कोरोनाच्या काळामध्ये हो योगायोगाने त्यांचं आयुष्याच्या पुढे वय गेलेलं होतं. त्यावेळेला हो साहजिकच, म्हणजे सांगण्याचा भावार्थ जी माणसं आनंदित असतात त्यांना आयुष्यामध्ये वाढ होते. म्हणून नेहमी आनंदी राहायला पाहिजे बरं का. हो, आणि आनंदी राहण्यासारखा भगवंताची सर्वात चांगली सुंदर सेवा भक्ती या जगामध्ये कोणतीच नाही. म्हणून धन्य त्याला म्हणतात जो भजनामध्ये रमतो. माणसे नाचतच हो, पण कुठे नाचतं? लगीनमा नाचतं, आणि ते बी भलताच गाणं. आता ते गाणं मला दिसत नाही. हो, मी ते तिकडे शिन्नरला ते हो कीर्तनाला गेलो, दल्ला माणसे ते कोण शांताबाई नाव कोण बाई होती बिचारी, मी बी अजून ती बाई केली बरं बिचारी. दल्ला नाचे त्या आहे का नाही. आणि आता ते कोणतं बुड्डी के बाल कुठलं गाणं आहे हो ते, हो तिकडे सुद्धा प्रसिद्ध झालं बरं का, सांगली सातारा. आहे का ते, आहे का बुड्डी के बालचं एक गाणं आहे बरं का, तिकडे सुद्धा झालं प्रसिद्ध. नाचायचंच असेल तर देवा पुढे ना हा नाचा. हो, लोक कहे मीरा बही बावरी, बाप कहे कुलनासी. पण जीवनात काय केलं त्यांनी? जगाने काही बी म्हणू द्या, बघ घुंगरू बांध मीरा नाची रे. हो, पायात घुंगरू बांधायचे आणि भगवान नामामध्ये तल्लीन व्हायचं. जगाला आग लागू द्या, तुम्ही काही का म्हणत नाही. घरामध्ये एवढी श्रीमंती, पण कधीही त्यांनी अलंकारांना स्पर्श केला नाही. हो, कारण काय? अलंकार गोमटे परिणाकाचे नक्की. अंगावर खूप सुंदर अलंकार आहे, पण जर नाकवर म्हैसने पायठी दिलोय, अलंकार शोभिवंत दिसतील. आपल्या मानवी जीवनाचा अलंकार आहे भगवत भक्ती. हो, भगवत भक्ती जर असेल तर तुमचे अलंकार सर्व बाजूला. म्हणून महाराजांनी वर्णन केलेले मानिक ही अलोकीचा हा देह दैव इच्छिता ती पाहे. हो, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. हो, दास व्हा, पण कोणाचे व्हा? कोण्या मरतुकड्या माणसाचे होऊ नका. तुम्हाला माहितीये का, रामायणामध्ये एक कथा आलेली, त्यामध्ये एक छोटस माकड आहे आणि त्या माकडाचं नाव आहे गंधमादन. काय नाव आहे? हो, गंधमादन. म्हणजे त्या माकडाचा सुगंध यायचा. मी काय वास लिद केलं नाही बरं का. हा, त्या गंधमादन माकडाला पकडलं कोणी? कुंभकर्णाने. छोटसच होतं ना ते, त्याला असं पकडलं आणि पकडलं ना असं दाबलं. दाबल्याबरोबर त्याच्या नाकातोंडातून रक्त यायला लागलं. हो, त्याला म्हणले मी तुला जीवदान देईल, पण एक म्हणावं लागेल, मी रामाचा सेवक नाही, मी सेवक आहे कुंभकर्णाचा, किंवा मी सेवक आहे रावणाचा. तो गंधमादन म्हणे मी मरीच असू पण पॅनल बदलाव नाही. तुम्ही कितला का काही का पैसा देत नाही, पॅनल बदलाव नाही. हो, सांगितलं असं दाबलं, आणि जसं दाबल्या बरोबर चिडकांड्या राम 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 म्हटल्याबरोबर हो प्रभू रामचंद्रांच्या पंचतत्वामध्ये विलीन झाले. याला काय म्हणतात? निष्ठा. आता निष्ठाना टाइम नका, निष्ठा निष्ठी सुरू होईल बरं का. हो, ही एक दुर्दैवाची बाब आहे. म्हणून विश्वास फक्त हो सत्पुरुषांवर ठेवणं महत्वाचं आहे. म्हणून साजिक धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. विठोबाचे का हो? विठोबाचे मागच्या वेळेला मी सांगितलं बरं का, कारण सध्या भगवंताचा अवतार सर्वात चांगला अवतार तो आहे. न्यू त्याला एडिशन म्हणतात, नवीन आवृत्ती. म्हणून विठोबा हे दैवत असे, आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचं ते कुलदैवत आहे. म्हणून धन्य आम्ही झालो जन्मालो, दास विठोबाचे झालो. महाराज
ज्या देहात तुम्ही जन्माला आला पण त्या देहाचा वापर कशासाठी करणार? अभंगाच्या 3ऱ्या चरणात आयुष्याच्या या साधने पण पाहिलेलं कोणीच नाही आपल्यापैकी. कामधेनू कोणी पाहिली का? कोणीच पाहिलेली नाही. पण कामधेनू आहे का? आहे. कोणाकडे होती? जमदग्नी ऋषींकडे होती बरं का कामधेनू. हो, त्या शस्त्रार्जुनाने मागितली ती दिली नाही आणि म्हणून हो साजिगच भगवान परशुरामांनी हो मारून टाकल्या. शस्त्रार्जुन माजला. हो साजिगच शस्त्रार्जुनाचा वध केला. ते जाऊ द्या, तो कथावाद वेगळे कर्मधर्म संयोगाने. आणि दुसरा आहे चिंतामणी. चिंतामणी नावाचं एक रत्न आहे. आणि तिसरा आहे कल्पतरू. कल्पतरू, चिंतामणी आणि अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे परीस. परीस माहितीये का? तुम्ही पाहिलंय का कधी परीस? तुम्हाला परीस बनवायचा आहे का? तुम्हाला आयडिया सांगतो मी. आत्ता नाही बनणार पण पावसाळ्याच्या सुरुवातीला. परीस ज्याला बनवायचा असेल त्याने ऐकून घ्या. परीस काय करायचा? पा जेव्हा ढगांच्या त्या विजा चमकतात ना, ज्या वेळेला वीज चमकली 100 पांढरे खडे गोळा करायचे. तेवढ्याच उजेडामध्ये त्याला बांधायचं आणि पुन्हा सोडायचं, जागेवर ठेवून द्यायचं. एवढं जर केला का लगेच परीस तयार होतो बरं का. प्रयोग करायला काय हरकत आहे नाही का? हा, पण वारंवार नाही बरं का. तेवढ्याच उजेडामध्ये हे सर्व शक्य आहे. परीस आपल्याला माहित नाही पण या ठिकाणी परीस म्हणजे आहे भगवंत. परीस कोण आहे? भगवंत. आणि तुम्ही आपण कोण आहोत? भंगार लोखंड आहे का नाही? हो, हे आपलं शरीर कसं आहे? भगवा हो भंगार आहे. हा, मग आता कर्मधर्म संयुगाने समजा भगवंत परीस आहे. मग परीसाच्या जवळ चांदी गेलं तर सोनं होईल का? नाही होणार. प्लास्टिक गेलं तर नाही होणार. थर्माकोल गेलं तर नाही. पितळ गेलं तर, तांब गेलं तर नाही होणार. पण भंगार लोखंड गेलं तर हो 100% सोनं होणार. म्हणून हो जगात जेवढे देव, इतर जे देव आहेत ते सर्व परिवर्तनीय नाहीत. पण मानवी देह म्हणजे भंगार लोखंड आहे. भंगार लोखंडाला जर परीसाचा स्पर्श झाला की त्याचं काय होतं? सोन्यात रूपांतर होतं. आणि हे कोणाला माहितीये? स्वर्गात असणाऱ्या लोकांना हो माहितीये. महाराज वर्णन करतात, स्वर्गीचे अमर देवा
हे देह म्हणजे चांदीचे देव, चांदीचा देह आहे. चांदीला परिस्पर्श झाला अजिबात नाही, चांदीचं चांदीच राहत. हो, इतर जे आहेत आहार निद्रा भय मैथून सर्व जीवासी समसमान परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक दान सर्वता. हे एकनाथी भागवतातली ओवी आहे बरं का. हो, कर्मधर्म संयोगाने स्वर्गातल्या लोकांना लक्षात आलं आपला देह आहे पण आपल्याला भजन करता येत नाही. माणसाचा देह नाशवान आहे पण भजन करता येतं आणि पुन्हा त्यांना त्या भजनाने देव होता येतं. म्हणून हो, मनुष्य देहाची या ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चित आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे बरं का. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला आहे का नाही. हो, जिथे सत्य आहे तिथे परमात्मा आहे. हो, मी म्हणत नाही, गीतेतला श्लोक आहे, सर्वांना माहिती. सांगू श्लोक. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयोर्भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. चला, याची पहिली ओवी सांगतो. कोणती ओवी आहे प्रश्न विचारलेला आहे. कोणी विचारला? धृतराष्ट्राने विचारला. आम्हा तव गमे ऐसे बा तुझे ज्योतिष कैसे हे संजय नेनोसे तैसे सांग पा. म्हणून याला म्हणतात परिवर्तनीय देव. भंगार हो, माणसाने चांगलं द्यायचं आणि भंगार घ्यायचं हे याला म्हणतात उत्कृष्ट आणि निकृष्टाची अपेक्षा करणं. कारण उत्कृष्टाला माहितीये या उत्कृष्ट देहातून देव होता येत नाही, पण या निकृष्ट देहातून देव होता येतं हे त्यांना माहिती. म्हणून हो, साहजिकच महाराजांनी वर्णन केलेले की या मानवी देहाचा वापर जर केला तर तुम्ही देव होणार. झाले का देव? हो आहे. कोण झाले? ऐका महाराजांचं प्रमाणे. देव पाहावया गेलो तेथे सच्चिदानंद पदवी घेणे. मग कोणाला म्हणावं? आमचे गुरुजी म्हणायचे शेवटचा श्वास घेईपर्यंत जर आपली भक्ती टिकली समजून घ्यावं देवाला आपली भक्ती आवडली. आहे का नाही? शेवटचा श्वास. शूर ओळखावा रणी संत ओळखावा मरणी. मरेपर्यंत टिकलं पाहिजे, नाही ते मजारच थप्पी मन देतं बरं. काही हात पाय मुन्ना डॉक्टर सांगत मोठा हो तुम्हाला पाय जोडा नाही का? मग हाव, मग तुम्ही थोडं पिवे वट्ट पेवर लागे जावा, समजून घ्यावं. गेला हो, तुमची भक्ती देवाला आवडली नाही हे त्या मागचं कारण आहे. आणि एक सांगू तुम्हाला त्या वेळेला तशी जर सद्बुद्धी म्हणजे तशी जर दुर्बुद्धी झाली पुढच्या जन्माचं वाटोळं. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमैवैति कौंतेय सदा तद्भाव भाविता. श्रीमद भागवतात एक कथा आलेली. एक काय झालं, एक राजकुमारी नैष्टिक ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं. ब्रह्मचर्य दोन प्रकारचं आहे बरं का. एक आहे नैष्टिक, जन्मते निप्रसंगे श्री देह शिवने अंगे. ऐका नाही, जन्माला येतो त्यावेळेला आईच्या देहाचा स्पर्श होतो, स्तनपान करताना आईच्या देहाचा स्पर्श होतो, पण नंतर मात्र काया वाचा म्हणे कधीही परस्त्रीचा स्पर्श येऊ नये. त्याला नैष्टिक ब्रह्मचार्य म्हणतात. कोण? हनुमंत महाबळी रावणाची, आपली नाही बरं रावणाची. हो, किती पराक्रम असेल
याला नैष्ठिक ब्रह्मचर्य. आणि चला तुम्ही आपणही ब्रह्मचारी आहोत, पण कोणते? त्याला उपकुर्वान ब्रह्मचारी म्हणतात. एक पत्नीव्रताचं आचरण करून जगातल्या सर्व स्त्रिया पराविया, नारी रखमाई, स्त्रमान, जीवनामध्ये परस्त्रीचा कधीही स्पर्श होऊ नये समजून घ्यावं. तुम्ही सुद्धा ब्रह्मचारीच आहात. आमच्या प्रभू रामचंद्रांचं जे ब्रह्मचर्य आहे ते उपकुर्वान ब्रह्मचर्य. सीतामाई वनवासामध्ये गेल्या आणि राजसूय यज्ञाचा प्रारंभ झाला. त्यावेळेला भटजीवाने विचारलं, म्हणले प्रभू अहो यज्ञ तर करायचं आणि सीतामाई कुठे? म्हणले याच्यावर काही राजमार्ग आहे का? म्हणले दुसरा लग्न करा. प्रभू रामचंद्र म्हणे मी लग्न करणार, पण मी तुमचं नाही ऐकणार, मी संतांचं ऐकणार. म्हणले चला वाल्मिक महर्षींनी काय लिहिलेले, डबल लग्न आहे का? म्हणले नाही एकच आहे. मग सोन्याची सीतामाई तयार केली आणि मग प्रभू रामचंद्र त्या यज्ञाला बसले. म्हणजे सीतामाई व्यतिरिक्त जगातल्या कोणत्याही स्त्रीला पुन्हा आयुष्यामध्ये येऊ दिलं नाही. आणि आता पहा महाराज, भयानकच अवस्था आहे. ते पावित्र्य आता समाजामध्ये कमी कमी होत चाललेले. याला म्हणतात उपकुर्वान ब्रह्मचर्य. उपकुर्वान ब्रह्मचर्य म्हणतात बरं का याला. म्हणजे ग्रस्ताश्रमी लोक सुद्धा ब्रह्मचारीच आहेत. प्रभू रामचंद्रांना जी उत्तम गती प्राप्त झाली ती उपकुर्वान ब्रह्मचारी लोकांना उत्तम गती प्राप्त होते. म्हणजे ते सुद्धा ब्रह्मचारीच आहेत, हे त्या मागचं का. म्हणून मनुष्य देहाची आज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे साहजिकच आयुष्यपर्यंत टिकलं पाहिजे, मरेपर्यंत. महाराज तुमची योग्यता काय? संतांनी सांगितलेल्या अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये कामने पावटानी जय हो.
मार्गदर्शन करणारे जे आहेत पहिले संत, कोणत्या मार्गाने गेलात की तुम्हाला भगवंत मिळेल? मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते येण्याची पंथे चालू जाता नवळे गुंता कोठे काही. हो, तुम्हाला जर विचारलं का हो निमगुड जाण्याचा मार्ग कोणता, हे तुम्हाला विचारायचं का मुंबईच्या माणसाला विचारायचं? तुम्हालाच विचारायचं. का? तुम्ही त्या मार्गाने गेले आहात. संत महात्मे त्या मार्गाने गेले. हो, त्यांनी उपकार केला आपल्यावर. काय केला? मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर आणि केला राज्यभार. हो, पाऊल वाटा सर्व मोडून टाकले आणि डायरेक्ट नागपूर हायवे हो तयार केला. संतांचे एवढे उपकार आहेत. एक, संतांचे उपकार. संतांचं जे मानतात ते माणसं जीवनामध्ये कधी अडचणीत येत नाही. भगवंत 100% त्यांना भेटतो. आणि दुसरं, माय बापाचं जे ऐकतात ते मुलं मुली कधी संकटात सापडत नाही. आमची कृती दृष्टांत द्यायची. एकदा काय झालं, 2 मित्र होते. एक हुशार होता आणि एक जरा बुद्धिमत्तेने कमतरता होती त्यामध्ये. पण तो आपल्या आईचा ऐकायचा मात्र, बरं का. बुद्धी जरी कमी असेल तरी मायबापाचा ऐकत होता. त्याने विचार केला, या गावात जर राहिलो, खेडगावी ते आपला काही विकास होणार नाही. आपण बाहेर गावाला जर गेलो, धंदा केला तर आपल्याला चांगला पैसा मिळेल. हो, त्यांनी सर्व तयारी केली, वळकटी बांधली आणि प्रत्येकाच्या आईने 1,000 रुपये दिले. त्याच्याही आईने 1000 दिले आणि याच्याही आईने 1000 दिले. पण तो जरा बुद्धिमत्तेने कमी होता. त्याला आईने सांगितलं, भाऊ जटे अंधार पड जाई ना तठेच मुक्काम कर दिस. काय सांगितलं? ज्या ठिकाणी अंधार पडला तिथेच मुक्काम करावा. कर्मधर्म संयोगाने पूर्वी कुठली वाहनं पायी पायी निघाले आणि निघाल्यानंतर काय ते गाळ वाटेने चाललेले होते. आजूबाजूला उंच वटांमध्ये हो रस्ता. आणि काय झालं, बरोबर त्या गाळ वाटेने चालता चालता एकदम खोल रस्त्यात हो त्यांना अंधार झाला. आणि याने काय ऐकलं, जटे अंधार पडणं तर ठेच राहायचं नाही का. हो, पण त्याच्यातला जो होता ना एक भ्याकट होता, त्याने काय केलं, शेजारच्या झाडावर चढून गेला. हा रस्त्यातच बसला. आणि कर्मधर्म संयोगाने रात्री 12-1 वाजेला चोरांची एक टोळी चाली हो. आणि तिथे काही बॅटरी नाही, काही हो मोबाईल नाही, काहीच नाही. रस्त्याने चालता चालता याला जरा ठोकर लागली. ठोकर लागल्याबरोबर याने गप बसावं ना. हो, ते चोर म्हणाला, ओ बापरे, रस्ता मग एवढा मोठा दगड पडेल म्हणे. मग याने गप बसव ना. तो म्हणे, का रे तुला का फुटी झालेत का? माणसे दगातात नाही का, दगड आहे. हा, चोर म्हणे, जाऊ द्या कसा त्यांना ना लागते मध्ये. हो, त्यांना ना एकला होई म्हणे. एकला विकला नाही म्हणे, अजून एक वर चढेल म्हणे. आहे का नाही? याला काय म्हणतात, आप मरे तुम्हारे यजमान को भी ले मारे. बरं, तिथपर्यंत तर गप्प हो शांतना. तोपर्यंत दुसरा चोर काय म्हणतात, हो म्हणायला लागले, जादर म्हणे भिकारी होते. काय असणार नांदे लागतं, कोणले भिकारी म्हण राहिला. हाऊ पट्ट्या पाणी 1000 आहे आणि त्या पट्ट्या पाणी 1000 आहे. काय होईल परिणाम? अहो, त्याला मी पिकलेल्या आंबागत दगड मारला खाली. आणि यालाही काय झाला परिणाम? आईने सांगितलं पण त्याचा अर्थ मात्र याने चुकीचा घेतला. हो, अर्थ चुकीचा घेतला. समजा मी एखाद्याला विचारलं, का हो, अहो आमच्या त्या बारकू महाराजांचं घर कुठे? मी काही पाहिलेलं नाही. मग एखादा म्हणतो, पहा महाराज, एसटी स्टँड वरून तुम्ही गेले, तुम्हाला एक भलं मोठं लिंबाचं झाड लागेल. हो, गेले, त्या लिंबाच्या झाडावर चढायचं का त्याच्या जवळून जायचं? त्याच्या जवळून नाही का. अहो, त्या झाडावर चढणार, खाली उतरणार, मग पुढे इलेक्ट्रिकचा मोठा पोल लागेल, त्यावरून जायचं. आणि मग पुढे तुम्हाला मोठं वडाचं झाड दिसेल, त्यावरून गेले की बाजूला त्यांचंच घर आहे. अहो, तठे चढणार, खाली उतरणार, आखो पोलवर चढणार, आखो उतरणार, आखो वडना झाडवर चढणार, आखो उतरणार आणि मग घर मागे. आणि मग विचारलं, का बघितलं झाडे का वर चढायला नाही म्हणे, ते बारकू महाराज नगर जावा नाही. हा, आणि मग कोणी सांगितलं? त्याने सांगितलं. शब्दशः अर्थ जर लावला तर चुकीचं होतं. म्हणून संतांनी हो जो मार्ग सांगितला त्या मार्गाने तुम्ही जा. मायबापाने जे सांगितलं ते तुम्ही मान्य करा. तर काय होईल? तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. हो, तुम्ही मी सांगितलेल्या मार्गाने जर गेला तर एक मार्ग स्वर्गाकडे जातो, एक मार्ग वैकुंठाकडे जातो. आणि या दोन्ही मार्गा व्यतिरिक्त जर तुम्ही कोणाचंच ऐकलं नाही तर एक मार्ग नरकाकडे जातो. तिथे गेल्याशिवाय राहणार नाही. मानवी जीवन म्हणजे इंजिन आहे, इंजिन. किंवा याला जंक्शन स्टेशन म्हणा. धुळे जंक्शन आहे, चाळीसगाव जंक्शन आहे, पाचोरा जंक्शन आहे, जळगाव जंक्शन आहे, भुसावळ जंक्शन आहे. हो, जोपर्यंत जंक्शनवर रेल्वे इंजिन उभं आहे
तोपर्यंतच त्या इंजिनने विचार करायचा आपल्याला चाळीसगावकडे जायचं आहे का, आपल्याला मुंबईकडे जायचंय का, आपल्याला भुसावळकडे जायचंय. एकदा जर धुळ्याहून गाडी सुटली, चाळीसगावला गेली आणि मुंबईच्या रस्त्याला आली, मग त्याने विचार केला आपले ते काही चाळीसगाव सोडीच नाही ते, हो भुसावळ जावा नव्हतं पण मुंबईच्या रस्त्याला गेला, आता तुम्हाला सापडणार नाही. म्हणून जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत नीट विचार करा, या देहाचा वापर करा आणि भजन करा. आणि भजन करण्याचा एक नियम आहे, हो भजन करा. भजन करणे ओंगळवाणी आणि नरका जाणे चुकेना. गळ्यात तुळशी माळा घाला, हो कपाळाला गंध लावा, मुखामध्ये नाम चिंतन करा. अभक्ष्याचं भोजन करू नका. जिथे मांसाहार असेल तिथलं शाकाहारी पदार्थ खाणं सुद्धा दोष आहे. आणि कुठलंही व्यसन करू नका. कारण काय, व्यसन माणसाला शेवटी नरकातच नेतं. आणि उत्तम जर प्रपंच करायचं असेल तर घरातल्या प्रत्येक माणसाने कुठलंही व्यसन करायचं नाही. फक्त हो दाल रोटी खाओ आणि प्रभू के गुण गाओ. तुमच्याकडे किती पैसा येतो त्यापेक्षा तुम्ही तो पैसा कसा सांभाळता याला महत्व आहे. हो तंबाखू जरी म्हटली, तंबाखूची पुडी 10 रुपयाला येते. दिवसाला 10 तर महिन्याचे किती झाले हो, 300. आणि 12 महिन्याचे किती झाले हो, काय झाले हो, 3600 रुपये वाया गेले. आणि तुम्हाला एक म्हण माहितीये, बिडीना बाटेल आणि तंबाखूना उठेल. कवय भजनी मंडळ महिना अभंग म्हणता म्हणता पुचकन पिचकारी मारायला चालणार सांगता येत नाही. म्हणून कधीही तंबाखू कुठलंही व्यसन करू नका. भजनी मंडळ असो, बिना माळकरी जरी असतील तरी त्यांनी एक पथ्य सांभाळा. भगिनी वर्गाने सुद्धा कधीही ती मिश्री लावू नका बरं का. बहीण तुमले एक सवय, सकाळी उठणार का सारे गमपदानी सा, हो तुमची ती सवय तीही काढा. आणि काय होईल याचा परिणाम, हा वाया जाणारा पैसा तुमच्या प्रपंचाला उपयोगी पडेल आणि तो पैसा सत्कर्माला लागेल. असं बरंच बोलावं असं वाटतं, पण एक नियम असा आहे, कंटाळा येईपर्यंत भजन वा कीर्तन करू नये. ज्या बालिकेच्या हो साधिकन या बालिकेच्या वाढदिवसानिमित्ताने हे कीर्तन पुष्प आहे, हो ती बालिका मोठी भाग्यवान आहे. त्या बालिकेला अजून शिक्षणाचा भरपूर कालखंड आहे. म्हणजे आत्ताशी 4थीत गेलेली त्या बालिकेला हो भगवंताने उदंड आयुष्य देव, तिच्याकडून चांगलं सत्कर्म करून घ्यावी. आणि ज्यांना ही इच्छा होती कीर्तनाची, चांगली इच्छा आहे बरं काही, ही काही वाईट नाही, चांगली इच्छा जो जे वांचिल तो ते लावो प्राणी जात. चांगल्या इच्छा पूर्ण करून घ्या. जोपर्यंत आपल्या ताब्यात सत्ता आहे तोपर्यंत. एकदा सत्ता निघून गेली का हो त्या इच्छा पूर्ण होत नाही. म्हणून भगवंताने आपल्याला जे दिलेले त्या इच्छेमध्येच तुम्ही साहजिकच भगवान त्यांना उदंड आयुष्य देव, त्यांच्या करावं अजून उत्तम काम करून घ्यावी अशी भगवंताकडे प्रार्थना करूया. आणि साहजिकच हो ज्या भगवंताने आपल्याला उत्तम नरदेह दिला त्या भगवंताचं भजन करूया. विठोबार कुमार लोकीचा देह देव इच्छिता ते पाहे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या या कारणे सच्चिदानंद पदवी घे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. तुका म्हणे पावटली करू स्वर्गाची निशाणी. धन्य आम्ही जन्माला एवढे लोक सापडत नाही बरं. 2-3 पिकेल पाकेल दल्ला सापडत आमले आणि त्या जटे वस्त तटेच टुकता होत्या बाबा बी. हो पण तुम्ही मोठ्या बहुसंख्येने आलात. वा वा धन्यवाद, चांगली गोष्ट आहे. हो भगवान त्यांची इच्छा पूर्ण करेल, चांगली गोष्ट आहे. कारण काय अभि नाही तो कभी नाही. कारण काय सन्मार्गाला लागलात की तुम्ही ईश्वराच्या मार्गाला लागलात. हो एकदा तुम्ही त्या मार्गाला गेलात की ईश्वर तुम्हाला प्राप्त होईल. तुम्हा सर्व बंधू भगिनी मोठ्या संख्येने बहुसंख्येने आलात आणि मला तुमच्या गांजलपणे हो इथला समाज
हो अत्यंत प्रभू रामचंद्रांचं मनोभावे उत्सव करतात. आणि साधिकच आमच्या रवी आबांनी आग्रह केला. हो रवी आबांचं म्हणणं होतं महाराज आज लगीन होतं पण मी काही गळू नये. हो कीर्तन करेल मग सकाळी निघून जाईल. कर्म धर्म संयोगाने त्यांचं नियोजन तुम्ही सर्व ग्रामवासी माता भगिनी भजनी मंडळ अतिशय उत्तम. आणि आमचे पक्वाजी महाराज तर तरुण तडफदारच आहे बरं का. मला पक्वाजी महाराजांचं लय कौतुक वाटतं. साऊंड सिस्टम वाले बंधू अतिशय उत्तम सेवा दिली. फक्त मात्र बिघडत नाही. पुनश्च सर्वांचं मोठं भक्तिभावाने वंदन करतो आणि आजच्या कीर्तनाला मी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर बावळे